थँक्यू तर सगळ्यात महत्वाची आणि मोठी फ्रिक्वेन्सी आहे. तुम्ही कंटिन्यू थँक्यू म्हणा. तुमच्या आयुष्यात थँक्यूच लोक म्हणायला येतील प्रचंड प्रमाणात. म्हणजे लिटरली दिवसभर थँक्यू. एक 24 तासाचा चॅलेंज घ्या. त्याच्यामध्ये 24 तास जितक्या वेळा लक्षात येईल तितक्या वेळा थँक्यू म्हणायचं. थँक्यू 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 थँक्यू. ज्या सगळ्या गोष्टी घडत असतील त्याच्यासाठी थँक्यू म्हणायचं. याचं एक्झाम्पल माझ्या एका क्लायंटचं आहे, जस्ट सांगते. त्यांनी 3 महिन्याचा कोर्स पण केला आणि झालं. म्हणजे आता त्यांचं पहिला गोल होता प्रेग्नन्सी बाबत, तर ते झालं. म्हणजे सक्सेस झालं त्यांचं. ते फक्त थँक्यू म्हणतात प्रत्येक गोष्टीला. स्वामी समर्थांचं सुद्धा आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. सो थँक्यू 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 हे दिवस रात्र त्यांचं चालू असतं प्रत्येक गोष्टीला. काही लोक माझ्याकडे जे येतात तर त्याच्यामध्ये सुद्धा मग तुम्ही समोर आलात म्हणून थँक्यू, आणि मग दिवसाभरात ज्या काही गोष्टी घडतायत त्यासाठी थँक्यू. तुम्ही आवडता सगळे असं काय 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 सगळे सांगत असतात. पण ह्याच्यातनं मला म्हणायचं काय, तर जे तुमच्याकडे आहे, आपल्याकडे खूप गोष्टी आहेत देवाने दिलेल्या, त्यासाठी थँक्यू म्हणायला सुरुवात करा. तुम्हाला